शारदीय नवरात्र उत्सवाला काही दिवसच शिल्लक आहेत. असं असताना कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात स्वच्छता आता राबवली जाते, जी आता अंतिम टप्प्यात आली आहे. आढावा घेतला आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी. करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला अवघ्या 8 दिवसांमध्ये सुरुवात होते आहे. या पार्श्वभूमीवरती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं तयारीला वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण सध्या आहोत मंदिर आवारामध्ये आणि या ठिकाणची दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मंदिराची जी स्वच्छता आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि या ठिकाणी संजय मेंटेनन्स ही जी कंपनी आहे, मुंबईची कंपनी आहे, यांचे 20 पेक्षा अधिक कर्मचारी आहेत. ते या ठिकाणी सेवाभाव वृत्तीनं या ठिकाणी खरं तर मंदिराची पूर्णतः स्वच्छता करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी हे 3 ते 4 कर्मचारी आहेत. ते मंदिराच्या सर्व बाह्य भागाची जी आहे ती या ठिकाणी प्रेशर पाण्याचा जे पंप आहेत त्याद्वारे या ठिकाणी स्वच्छता केली जाते. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती वर्षातून एकदा असे मोठ्या प्रमाणावरती हे सगळे कर्मचारी एकत्र येत या ठिकाणी स्वच्छता मोहीम आहे ती राबवली जाते. आणि आता जवळपास 8च दिवसांवरती खरं तर नवरात्र उत्सव येऊन ठेपलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती या सगळ्या स्वच्छता मोहिमेला गती आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर कोल्हापूरच्या या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात खरं तर नवरात्रोत्सव खूप मोठी लगबग असते. जवळपास 12 ते 15 लाख भाविक या ठिकाणी येत असतात. या पार्श्वभूमीवरती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं अगदी जय्यत तयारी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.